या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा असतो। आणि मित्रांनो, परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला जो कीबोर्ड आहे त्याचा उपयोग करायचा नाहीये। कीबोर्डचं बटन प्रेस झालं की आपली परीक्षा स्टॉप होते, म्हणजे बंद होते। त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक कीबोर्डला हात न लावता फक्त माऊसने येथे क्लिक करून आपण संपूर्ण जे आपला नंबर, पासवर्ड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन करून घ्यायचा आहे। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मधील आपण जर पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक, पुरुष, महिला किंवा कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी जर फॉर्म भरलेला असेल आणि हा फॉर्म जर पेसा जिल्ह्यांमधील असेल तर मित्रांनो, या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। तर मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा 18 जुलै रोजी होणार आहे आणि सदरील पदाचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे। आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपण हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे। त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक, महिला या पदाची परीक्षा 19 जुलै 2024 रोजी होणार आहे। आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची परीक्षा 22-23 जुलै 2024 रोजी होणार आहे। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी परीक्षा 23 व 24 जुलै 2024 रोजी होणार असून शेवटची परीक्षा ही कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी असणार आहे आणि या पदाची परीक्षा 25, 29, 30 जुलै 2024 रोजी होणार आहे। ही परीक्षा अंतिम टप्प्यात म्हणजेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामधील ही परीक्षा होणार आहे। हे सर्व पेसा क्षेत्रामध्ये येणारे जिल्हे आहेत। तर मित्रांनो, याचबरोबर आपण जर प्रथमच ही परीक्षा देत असाल तर आपल्याला परीक्षा कशी होते या संदर्भात माहिती बघायची असेल, परीक्षा म्हणजे तिथे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा IBPS कंपनी घेणार असून आपल्याला परीक्षेसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण या पेजवर पोहोचणार आहात। या ठिकाणी आपल्याला काहीही लॉग इन आयडी टाकून घ्यायचा नाही, काय नाही, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतो। या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा असतो। आणि मित्रांनो, परीक्षेला गेल्यानंतर आपल्याला जो कीबोर्ड आहे त्याचा उपयोग करायचा नाहीये। कीबोर्डचं बटन प्रेस झालं की आपली परीक्षा स्टॉप होते, म्हणजे बंद होते। त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक कीबोर्डला हात न लावता फक्त माऊसने येथे क्लिक करून आपण संपूर्ण जे आपला नंबर, पासवर्ड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन करून घ्यायचा आहे। साइन इन केल्यानंतर आपली परीक्षा सुरू होते आणि ऑटोमॅटिक टायमर ही सुरू होते। या ठिकाणी आपल्याला सर्व सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना वाचून घ्यायच्या असतात। त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आणि भाषा निवडायची असते। या ठिकाणी स्क्रोल डाऊन करून आपण मराठी किंवा इंग्लिश भाषा निवडू शकता। त्यानंतर चेकबॉक्स असतात, आपल्याला तिथेही सूचना दिल्या जातात, पण आपण कधी जर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली नसेल तर एकदा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण एकदा लॉग इन आयडी आणि पासवर्ड एंटर करून परीक्षा कशा पद्धतीने होते त्याचा परीक्षा तिथं एक्झाम सेंटरमध्ये जसा इंटरफेस असतो तशाच पद्धतीचा सेम इंटरफेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 ऑप्शन दिलेले असतात, संपूर्ण जशाला तसं असतं, तिथं जसं असतं तसं। त्यानंतर वेगवेगळे सेक्शनवर आपण कसे जाऊ शकतो ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर मित्रांनो, हे बघून झाल्यानंतर आपण बघायचं आहे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर IBPS ची वेबसाईट ओपन होणार आहे। या ठिकाणी बघू शकता 10/7/2024 पासून 23/7/2024 पर्यंत आपण हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो। या ठिकाणी आपण इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडायची आहे, कोणत्या भाषेमध्ये हॉल तिकीट पाहिजे ते। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे किंवा डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। आणि आपल्याला काही अडचण आली असेल तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे। हाऊ डू आय डाउनलोड माय कॉल लेटर, त्यानंतर व्हॉट शुड आय डू इफ देर इज अ
लॉट ऑफ डिले इन ॲक्सेसिंग धिस पेज. संपूर्ण माहिती, तुम्ही रजिस्ट्रेशन ID किंवा पासवर्ड विसरला आहात तर तो कसा रिकवर करायचा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. ID आणि पासवर्ड टाकून आपला कॅप्चा फिल करून लॉग इन करून आपले हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. आणि मित्रांनो, जेवढे पेजेस आहेत तेवढे डाउनलोड करा. त्यांनी फेकून दिले तरी चालतं, पण एखाद्या पेजमुळे आपल्याला परीक्षेतून बाहेर काढता कामा नये. तर मित्रांनो, आता जी नॉन पेसा जिल्ह्यांमधील परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेबद्दल थोडी माहिती बघूया. या ठिकाणी बघू शकता आपण, ही जी नॉन पेसा जिल्ह्यामधील परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये किती जणांनी परीक्षा दिली, किती शिफ्टमध्ये परीक्षा झाली. हेल्थ वर्कर मेल साठी 96,882 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. हेल्थ वर्कर मेल सीझनल स्प्रेइंग यासाठी 78,754 एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर ऑक्झिलरी नर्स या पदासाठी 27,818 एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. आणि सर्वात मोठा आकडा आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे ग्रामसेवक पदासाठी. एकूण 12 शिफ्ट मध्ये ही परीक्षा झालेली आहे. 16 जून 2024 पासून 21 जून 2024 पर्यंत एकूण 5 दिवसामध्ये ही परीक्षा झालेली आहे. आणि या परीक्षेसाठी एकूण 1,35,171 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. बघा मित्रांनो, काही अडचण असेल आपल्याला तर आपण कमेंट करू शकता. आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेल्या आहेत. डेमो एक्झामची ही लिंक दिलेली आहे आणि आपल्याला हॉल तिकीट प्रिंट करण्यासाठी प्रोसिजर आणि लिंकही आपल्याला दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.